सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात। माझ्या दत्त परिवारातील सर्व माऊलींना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण। तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे। माऊलींनो, आपण पाहत आहोत श्रीकृष्ण यांचे चरित्र। आत्तापर्यंत आपले एकूण 5 भाग पूर्ण झालेले आहेत। आजचा भाग 6वा। आपण मागच्या भागात पाहिले की कंसाला आता जळी स्थळी काष्टी पाशाणी सर्व ठिकाणी विष्णूच दिसत होते आणि कंस आता मनोमनी चांगलाच घाबरलेला होता। एका सर्वश्रेष्ठ भक्ताची अवस्था देखील कंसाप्रमाणेच असते, त्याला सुद्धा सर्व ठिकाणी भगवंतच दिसत असतात। भगवान श्रीकृष्ण हे संत साधूजनांच्या संरक्षणार्थ अवतीर्ण होणार होते, त्यामुळे सर्व देवी देवता ह्या आनंदात होत्या। त्यामुळे त्यांनी भगवान श्रीकृष्णाला परमसत्य म्हणून संबोधिले। ह्या भूतलावरचा प्रत्येक जीव हा सत्याच्या शोधात आहे, त्यामुळे देवता सर्वांना सूचना देतात की भगवान श्रीकृष्ण हे एक परमसत्य आहेत आणि ह्या सत्याची प्राप्ती ही केवळ आणि केवळ कृष्ण भावनेद्वारेच होणार होती। भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळामध्ये भगवान श्रीकृष्ण हे सत्यच आहेत। ह्या सृष्टीपूर्वी श्रीकृष्ण होते। ज्यावेळेस सृष्टी निर्माण झाली तेव्हा सर्व काही श्रीकृष्णांच्या ठाईच अधिष्ठित होते आणि जेव्हा ही सृष्टी राहणार नाही तेव्हा सुद्धा केवळ आणि केवळ श्रीकृष्णच असतील। या सृष्टीतील जे काही भौतिक सामर्थ्य आहे, जे ऐश्वर्य आहे, जी कीर्ती आहे, ते सर्व काही केवळ श्रीकृष्णच आहेत। हे विश्व ज्या 5 तत्वांपासून बनले आहे ते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश। या तत्वांची देखील निर्मिती ही भगवान श्रीकृष्णांमुळेच होते। थोडक्यात काय तर सर्व कारण कारणम म्हणजे भगवान श्रीकृष्ण हेच सर्व कारणांचे कारण आहेत। ब्रह्मदेवांनी या सृष्टीची रचना जरी केली असेल तरी ते श्रीकृष्णांचे केवळ प्रतिनिधी होते। सर्व देवांनी विष्णूंना प्रार्थना केली, हे दयानिधे, हे प्रभो, आपले शाश्वत रूप जे आहे ते समजणे अत्यंत कठीणाहून कठीण कार्य आहे। ते सामान्य जनांच्या देखील आकलनाबाहेर आहे। त्यामुळे आपले शाश्वत रूप प्रदर्शित करण्यासाठीच आपण अवतार धारण केला आहे। तर श्रीकृष्णाचे जे रूप आहे ते साधूजनांना खूप आनंद देणारे असे आहे, तर जे अभक्त आहेत त्यांना ते रूप अतिशय भयावह आहे। भगवंत जेव्हा जेव्हा म्हणून आपल्या वेगवेगळ्या अवतारामध्ये या भूतलावर अवतीर्ण होतात त्या त्या वेळेस ते नवीन रूप आणि नवीन नाव धारण करत असतात। भगवान हे सर्वाकर्षक असल्यामुळे आणि त्यांचे दिव्य सौंदर्य असल्यामुळे त्यांना श्यामसुंदर म्हणून देखील संबोधण्यात येते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा।